नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार गुंतवणूक वाढवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं सूतोवाच. अमरावती जिल्ह्यातल्या 9,931 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचं नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन. राज्य विधान परिषदेच्या 7 जागांसाठी आज मतदान पूर्ण, सरासरी 99% मतदान. थेट लाभ हस्तांतरण योजनेबाबत मन की बात मध्ये पंतप्रधानांनी केलं समाधान व्यक्त. युवा वर्गाला नव्या संधी देणाऱ्या स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया अभियानाचा कृती आराखडा येत्या 16 जानेवारीला. आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या शिक्षणाची गरज महसूल मंत्री खडसे यांच्याकडून अधोरेखित. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्याकरता शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 117व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आणि चर्चासत्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमधून आणि हवामान बदलाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढणं हे आव्हानात्मक काम सरकारपुढे आहे. राज्याच्या सकल उत्पन्नात शेतीचा वाटा 11% आहे, पण शेतीवर अवलंबून असलेली जनता 75% आहे. ही तफावत दूर करण्याकरता संरक्षित सिंचनाची व्यवस्था करण्याकरता राज्य सरकारनं जलयुक्त शिवार अभियान राबवल्याचं ते म्हणाले. शेतीला पाण्याप्रमाणेच विजेचीही गरज भासते, म्हणून याबाबत लवकरच एक बृहत योजना आणण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या कार्यक्रमात कृषी संवादिनी 2016 या दैनंदिनीचं प्रकाशन आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या SMS सेवेचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. अमरावती शिवाजी शिक्षण संस्थेतही डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून विदर्भातल्या बहुजन समाजाच्या गरीब, शोषित आणि पीडित जनतेला शिक्षण मिळावं म्हणून आयुष्यभर प्रयत्न केले असं सांगत, आज शिक्षणावर होणारा खर्च हा देशातली भावी पिढी निर्माण करण्यासाठीची गुंतवणूक असून शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे असं गडकरी म्हणाले. चिखलदऱ्यात पर्यटन विकास साधण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांच्या सिडको पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येतोय. पुढल्या 1 महिन्यात या आराखड्याला मंजुरी देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीत सांगितलं. अमरावती जिल्ह्यात 9,931 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचं भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात विविध विकास कामं हाती घेण्यात आली आहेत असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की पूर्वी मेळघाटात संपर्क आणि संवाद साधनं नसल्यानं बालमृत्यूंचं प्रमाण जास्त होतं. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख बिल गेट्स यांच्याबरोबरच्या चर्चेत स्मार्ट व्हिलेज ही कल्पना पुढे आली. त्यानुसार हरिसाल हे राज्यातलं पहिलं डिजिटल व्हिलेज तयार करण्यात येत आहे. याच धर्तीवर राज्यात 50 स्मार्ट गावं तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. विकासात रस्त्यांची उपलब्धता महत्त्वाची असल्यानं विदर्भात रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर कामं हाती घेण्यात आल्याचं गडकरी यांनी याप्रसंगी सांगितलं. गेल्या केवळ 1 वर्षात 12,316 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आमच्या सरकारनं बांधले असून येत्या 5 वर्षात एकट्या महाराष्ट्रात 2 लाख कोटी रुपये खर्चाचे रस्ते बांधू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य विधान परिषदेच्या 7 जागांसाठी आज कोणताही अनुचित प्रकार न घडता सरासरी 99% मतदान झालं. मुंबईतल्या 2 जागांसाठी शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रसाद लाड रिंगणात आहेत. 230 मतदारांपैकी मनसेचे 28 नगरसेवक तटस्थ राहिले. धुळे नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे अमरीशभाई पटेल आणि भाजपचे डॉ. शशिकांत वाणी यांचा सामना होत असून त्यासाठी 99.24% मतदान झालं. सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे आणि अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांच्यात लढत असून 99.5% मतदान झाले. साऱ्या राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसतर्फे सतेज पाटील निवडणूक लढवत आहेत. बंडखोर महादेव माडिक यांच्या समोर अपक्ष म्हणून उभे आहेत. जिल्ह्यात 100% मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने दिली. अकोला, वाशिम, बुलढाणा जागेसाठी शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी सकपाळ यांच्यात थेट लढत आहे. जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर, नांदुरा, मलकापूर, मोताळा, तेल्हारा आणि खामगावमध्ये 100% तर अकोला तालुक्यात 99.26% मतदान झालं. वाशिम जिल्ह्यात 158 पैकी 157 मतदारांनी आपला हक्क बजावला. बुलढाणा जिल्ह्यातल्या 13 मतदान केंद्रांवर सरासरी 99.2% मतदान झालं.
अहमदनगर जिल्ह्यातही 429 पैकी 428 जणांनी मतदान केल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलंय। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण जगताप आणि शिवसेनेचे शशिकांत गाडे यांच्यात सामना आहे। मतमोजणी येत्या 30 तारखेला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या 15व्या आवृत्तीतून आकाशवाणीवरून जनतेशी संवाद साधला। यावेळी मोदींनी अनेक मुद्द्यांना स्पर्श करत आपले विचार व्यक्त केले। देशातला युवा वर्ग प्रतिभासंपन्न असून केंद्र सरकारचं स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया हे अभियान युवा वर्गासाठी एक नवी संधी घेऊन येईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। या अभियानाचा कृती आराखडा येत्या 16 जानेवारीला सादर होईल। या कार्यक्रमात IIT, IIM सारख्या संस्थांना या कार्यक्रमाशी जोडलं जाईल असं त्यांनी सांगितलं। देशाच्या कानाकोपऱ्यात हे अभियान पोहोचवण्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन मोदींनी यावेळी केलं। स्टार्टअप इंडिया, स्टैंड अप इंडिया युवा पीढ़ी के लिए एक बहुत बड़ा अवसर लेके आई है। स्टार्टअप के संबंध में हमारे यहाँ एक सोच बंदाई बन गई है। जैसे डिजिटल वर्ल्ड हो या IT प्रोफेशन हो, ये स्टार्टअप उन्हीं के लिए जी नहीं, हमें तो उसको भारत की आवश्यकताओं के अनुसार बदलाव लाना है। देशाच्या विविध भागातून स्वच्छतेसंदर्भात अनेक सामान्य लोक हातभार लावत असल्याची उदाहरणं त्यांनी दिली। स्वच्छतेची दिलेली हाक आता घराघरापर्यंत पोहोचली असून पर्यटन स्थळं, तीर्थस्थळांवर स्वच्छता राखण्यासाठी विशेष भर देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली। गावागावात वीज पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा 1000 दिवसांचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ऊर्जा विभाग काम करत असल्याचं मोदी म्हणाले। अहमदाबादचे अंध शिक्षक दिलीप चौहान यांनी आपल्या शाळेत ॲक्सेसिबल इंडिया डे हा उपक्रम राबवला। या कार्यक्रमाचा उपयोग अपंग व्यक्तींना झाल्याचं सांगतानाच या कार्यक्रमात विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले असं त्यांनी सांगितलं। अपंग व्यक्तींना अपंग न म्हणता त्यांच्यासाठी दिव्यांग हा शब्द प्रयोग करायला हवा अशी भूमिका त्यांनी मांडली। महापुरुषांच्या पुतळ्यांची तसंच त्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करायला हवेत असं सांगतानाच येत्या 26 जानेवारीपासून हा प्रयत्न सुरू करायला हवा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। या कार्यक्रमात मोदींनी नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। आधुनिक संपर्क साधनांमुळे जग जवळ आलं असून हल्लीच्या मुलांची जिज्ञासा आणि कल्पनाशक्ती वाढली आहे। म्हणूनच मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी शिक्षण पद्धती अंमलात येणं आवश्यक असल्याचं मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं। धरणगाव तालुक्यात चावलखेडे इथं नीळकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते। महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं। ग्रामीण भागातल्या एखाद्या शिक्षण संस्थेनं 50 वर्षांचा टप्पा पूर्ण करणं ही मोलाची गोष्ट आहे। या संस्थेमुळे इथल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळू शकलं। विद्यार्थ्यांना केवळ कारकुनी शिक्षण न देता व्यावसायिक शिक्षण दिलं गेलं तर उत्तम रोजगार असलेली तरुण पिढी निर्माण होईल असं ते म्हणाले। विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धीला वाव देणाऱ्या शिक्षण संस्थांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहील असं आश्वासन तावडे यांनी दिलं। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं कोल्हापूर जिल्ह्यात कोरोची इथल्या बेकायदेशीर मद्य कारखान्यावर काल मध्यरात्री छापा टाकून सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यावेळी 6 जणांच्या आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद करण्यात आले। या 6 जणांना न्यायालयासमोर हजर केलं असता 1 दिवसाची पोलीस कोठडी त्यांना देण्यात आली। कारखान्याचा मुख्य मालक संजय माने यांनी कर्नाटकातल्या 5 जणांच्या मदतीनं स्वतःच्या घरात हे मद्य तयार केल्याचं स्पष्ट झालंय। आणखी काही ठिकाणी बेकायदेशीर दारू कारखाने चालवले जात असल्याची माहितीही त्यांच्याकडून मिळाली असून अधिक तपास चालू आहे। या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाचे 50हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। आणि आता बातमी हवामानाची। उत्तर भारतासह काश्मीरमधल्या काही भागात तापमानात वाढ झाली आहे। मात्र काश्मीरमध्ये काही भागात ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। श्रीनगरमध्ये उणे 9 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली। दिल्लीतही काही भागात आज तापमानात वाढ झाली असून 7.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे। राज्यात नांदेड इथं 4.5 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 14, नागपूर 29 आणि 10, पुणे 28 आणि 7, औरंगाबाद 30 आणि 8, नाशिक 28 आणि 8,
कोल्हापूर 29 आणि 15, रत्नागिरी 34 आणि 19, सोलापूर 32 आणि 14 आणि अमरावती कमाल 30 किमान 11 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार गुंतवणूक वाढवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं सूतोवाच. अमरावती जिल्ह्यातल्या 9,931 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचं नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन. राज्य विधान परिषदेच्या 7 जागांसाठी आज मतदान पूर्ण, सरासरी 99% मतदान. थेट लाभ हस्तांतरण योजनेबाबत मन की बातमध्ये पंतप्रधानांनी केलं समाधान व्यक्त. युवा वर्गाला नव्या संधी देणाऱ्या स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया अभियानाचा कृती आराखडा येत्या 16 जानेवारीला. आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या शिक्षणाची गरज महसूल मंत्री खडसे यांच्याकडून अधोरेखित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. माहिती तंत्रज्ञान सेवेचा वापर करून अनेक व्यवहार ऑनलाईन करण्याचं प्रमाण देशभर वाढतंय. यामुळे एकीकडे एका क्लिकवर कामं होत असली तरी दुसरीकडे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वेगानं वाढत असल्याचं चित्र आहे. याच विषयावर चर्चा